क्रमागत विषम संख्यांची बेरीज हे बघतो की नाही आपण. आता क्रमागत विषम संख्याच्या बेरजेमध्ये काय करायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा एक उदाहरण घेऊ आपण. उदाहरण 1, 3, 5, 7 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. काय 1, 3, 5, 7 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती हा आपला एक उदाहरण झाला. आता मी एक करू शकतो. मला काय करायचं आहे. पहिली संख्या किती आहे रे शोधा. शेवटची संख्या शोधा. मग का पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणीला एकूण संख्या. म्हणजे याच्यात काय आपली बेसिक पद्धत. काय याच्यात बेसिक पद्धत काय आहे रे आपली. तर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीला 2 गुणीला एकूण विषम संख्या ही आपली आहे. आता लक्षात ठेवा याच्यात मला काय काय करायचं आहे. तर याच्यात एक गोष्ट मला संख्या मोजता आल्या पाहिजे. मग 1 ते 7 पर्यंत एकूण किती संख्या आहे हे मला मोजता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. तर 1 ते 7 पर्यंतच्या विषम संख्या काढण्यासाठी मला काय करावं लागेल. मला काय करावं लागेल तर एकूण संख्या मला काढता आल्या पाहिजे. बरोबर आहे की नाही. तर मग ते जर काढत असेल तर मग माझी अडचण होऊन जाईल. पण आता इथं आपल्याला सगळ्या मोजता येतात. आता मी तिकडे जात नाही इथपर्यंत. या दिसत आहेत का मला एकूण संख्या दिसत आहे. बरोबर आहे. म्हणजे एकूण किती आहेत 4. हे बघा पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीला 2 गुणीला एकूण विषम संख्या किती आहेत 1, 2, 3, 4 झालं. आता का करीन याची बेरीज करीन. 7 आणि 1 8 भागीला 2 गुणीला 4 भाग देऊ शकतो. 2 1 बे 2 चो 8 4 चो किती आल्या 16. करून बघा याची बेरीज 16 येते का. 7 आणि 3 10 आणि 5 आणि 1 6 बरोबर किती आला 16. तर याला काय म्हणतात बेसिक पद्धती. या पद्धतीने मी काय करू शकतो. पण लक्षात घ्या इथे एकूण संख्या किती आहेत रे 4 आहे. बरोबर आहे. आता हे बेसिक मेथड झाली. तर मी आता सांगतो इथं ऍडव्हान्स मेथड. ठीक आहे. कसं सोडवून मी आता इथं किती संख्या मोजून घ्या एकदा. संख्या किती आहे 4. एकूण संख्या किती आहे. एकूण कोणत्या विषम संख्या. विषम संख्या बरोबर किती आहे 4 आहे. एकूण विषम संख्या किती आहे. या एकूण संख्या ज्या मोजल्या आहेत त्या एकूण संख्येचा 2दा गुणाकार करायचा. कसं 4 गुणीला 4 बरोबर किती आले 16 आले का. बरोबर एवढं करावं लागलं का. म्हणजे मला का एकाच संख्येचा 2दा गुणाकार करते. काय एकाच संख्येचा काय 2दा गुणाकार करणे. 2दा गुणाकार करणे म्हणजे त्याने दुसऱ्या भाषेत. आता हे 5व्या 6व्या वर्गातल्या पोरायला बरोबर आहे. तुमच्यासाठी सांगतो मी. म्हणजे काय करणं दिलेल्या एकूण संख्येचा वर्ग. काय दिलेल्या एकूण विषम संख्येचा वर्ग घ्यावा. म्हणजे काय झालं पहा. आता 1 ते 7 पर्यंत मी एकूण संख्या मोजू शकतो. बरोबर आहे. म्हणजे कसं आता एकूण संख्या किती 1 2 3 4 8 आल्या का नाही. या 4चा मी वर्ग घेतो. 4चा का करतो 4चा वर्ग किती आला 16. म्हणजे जमला का. क्रमागत विषम संख्येची बेरीज जर करायची असेल तर काय करायचा दिलेल्या एकूण संख्येचा काय करा वर्ग घ्या. काय घ्या वर्ग घ्या. लक्षात. म्हणजे उदाहरण दुसरं घेऊ. उदाहरण दुसरं घेऊ आपण.
उदाहरण असं दिलं. एवढंच आता विचारलं नाही. 5व्या वर्गातले पोरं आहात तुम्ही, हे 5व्या वर्गातल्या पोरांना विचाराल. पुढे कुणाला विचाराल? तुमच्यासाठी कसं विचार? 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? तुम्ही काय कराल तर हे 10 आहेत का नाही शेवटची संख्या, ही 10 आहेत का नाही शेवटची संख्या, 10 भागीला 2 करून टाका. 10चे अर्धे करा. का करा? 10चे अर्धे किती होतात? 5. म्हणजे किती आले? 5. या 5चा वर्ग करता येईल का आपल्याला? म्हणजे या 5चा 2दा गुणाकार करता येईल का? 5 गुणिले 5 याचा वर्ग केले तर किती येईल? 25. याचाही काही 25 अशी येईल. म्हणजे लक्षात आलं का? जे संख्या दिलेली आहे, जसं आता इथे 1 ते 7 होती का नाही, तर अर्धे कसे करायचे? तर 7च्या पुढील संख्या घ्या. किती आहे? 8. हिचे अर्धे करा. केले हिचे अर्धे, किती आले? 4. त्याचा वर्ग घ्या. आला का बरोबर? म्हणजे इथे दुसरा उदाहरण सांगतो. आता हाच उदाहरण नसा आला असता. उदाहरण 1 ते 9 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? काय? 1 ते 9 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? सर आता इथं 9 आले, तर मग कोणाचे अर्धे कराल? 9चे अर्धे कराल का? नाही. त्याच्या पुढे जा. का करा? तो काल ज्या संख्या होत्या ना ते शिकवताना तुम्हाला माहित नाही, पण मी तुम्हाला काल शिकवताना शिकवलं होतं एक वाक्य. का? पुढे मागचा पुढच्या संख्येला गुणिला त्याच्या पुढची संख्या, मागच्या संख्येला गुणिला त्याच्या मागची संख्या, असं एक शिकवलं होतं. आठवत असेल तर बघा. तर 1 ते 9 पर्यंतच्या विषय हे पुढे दिसली का नाही, त्याच्या पुढची संख्या घ्या. याच्या पुढची संख्या कोणती येते? आणि 10. या 10चे अर्धे किती होतात? या 10च्या अर्धे म्हणजे का? भागाकार, गुण करणे. म्हणजे किती आले? 5. याचा वर्ग करा. 5चा वर्ग किती आला? 25. किंवा याचा 2दा गुणाकार करा. 5 गुणिला किती आले? 25. आता खरंच येते का असं? म्हणजे आता पहा, 1 ते 10 पर्यंत विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत? बरोबर आहे. 1, 3, 5, 7, 9 झाला. आहे का दुसऱ्या? हे बघा, 7 आणि 3 किती होतात? हे झाले 10. 9 आणि 1 किती होतात? हे झाले 10. आणि उरलेले हे 5. आले का 25? आले का 25? जमला का भजन? म्हणजे क्रमागत विषम संख्याची बेरीज बरोबर काय? नंबर 1 करा. काय करा? दिलेल्या संख्येचे, दिलेल्या पूर्ण संख्येचे काय कराल? अर्धे करा. आणि दुसरा का करा? अर्ध्या संख्येचा वर्ग करा. आता पूर्ण संख्या कशी शोधायची? जर समजा तो म्हणाला, उदाहरणात सांगतो इथं, परत उदाहरणात सांगतो, पूर्ण संख्या म्हणजे काय? हे पूर्ण संख्या म्हणजे कसा? तो म्हणाला 1 ते 11 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. तुम्ही का कराल मग? बेरीज कशी कराल मग तुम्ही? 11च्या पुढील संख्या किती आली? हिला म्हणतात पूर्ण संख्या. आला. हिचे किती करा? अर्धे. किती होतात? 6. या 6चा 2दा गुणाकार करा किंवा 6चा वर्ग घ्या. 6 36, 6 36. लक्षात येत आहे का? समजला का सगळ्यांना? 2 पद्धतीने आपल्याला काढता येईल. एक बेसिक मेथड म्हणजे इतर हे मास्टर की आहे आपली. बरोबर आहे का? हे काय आहे आपली? एक प्रकारची याच्यानं हरताल आपलं. बरोबर आहे का नाही?
परंतु या ऍडव्हान्स कठीण आहे का? कठीण आहे का? काही नाही, फक्त तुम्हाला एकूण संख्या काढता आल्या पाहिजे. तर सगळं समजला का सगळ्यांना? ही आहे याची बेसिक पद्धती. जर मी आता तुम्हाला म्हणालो, उदाहरण देतो मी तुम्हाला. उदाहरणात किती 1 ते 59 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? दुसरा प्रश्न देतो मी तुम्हाला. 1 ते 71 पर्यंतच्या सॉरी नैसर्गिक नाही रे, विषम संख्यांची बेरीज. पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? तुम्ही सोडवा, बाकीच्यांनी कॉमेंट करा. बघा आता का क्रमागत विषम संख्यांची बेरीज मला कोणाकोणाची करायची आहे? 1 ते 19 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज करायचा. का सांगितलं मी? पूर्ण संख्या घ्यायची. पूर्ण संख्या कशी घ्यायची आता? तर याच्या जवळची पूर्ण संख्या पण पुढली कोणती आहे? तर 20. या 20 ला काय करा? अर्धे करा. 20 चे अर्धे किती होतात रे? 10. 10चा का करा? एक तर वर्ग करा किंवा 10चा दोनदा गुणाकार करा. का जो येते तो करा. 10चा वर्ग किती होते? 100. म्हणून पहिला माझा नंबर आला का? 1 ते 19 ची 100 आली का बेरीज विषम संख्याची? तशीच घ्या. काय 1 ते 30 ची बेरीज कशी करीन मी? हे स्वतःच पूर्ण संख्या आहे. पुढची संख्या घ्यायची आवश्यकता आहे का? नाही. हिचे का करा? अर्धे करा. अर्धे किती होतील? 15. 15चा का करा? एक तर वर्ग करा किंवा 15चा दोनदा गुणाकार करा. पण तुमच्यासाठी खास महत्वाची गोष्ट सांगतो पहा. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा? एकक स्थानी कोणतीही संख्या असो. या 5चा वर्ग येते का तुम्हाला? 5चा वर्ग घेऊन घ्या. किती होते? 25. हिच्या पुढील संख्या कोणती आहे? 1च्या पुढील 2. याला गुणीला 2 करून टाका. किती होते? 2. ते 2 येतं मांडून घ्या. म्हणजे किती होतात? म्हणजे याचे आले 225. किती आले? 225 झाले. बरोबर. इथं 101 ते 49 आहे. 49 आहेत का खाली? याच्या पुढची संख्या किती आहे? याच्या अर्धे किती होतात रे? 25. एक तर का करा? 25चा वर्ग करा किंवा 25 गुणीला 25 करा. पण तुमच्याकडे दोन्ही करता येते. 25चा वर्ग करता येईल का तुम्हाला? हो जी करता येईल. या 5चा का करा? एकक स्थानचा 25 घेऊन टाका. याच्या पुढील संख्या किती आहे? 3. 3 गुणे 6 म्हणजे किती होतात? येत आहेत का भक्कन? 625. 625. समजला का सगळ्याला? समजला का सगळ्याला? चला, धन्यवाद.